पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली. आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. मनुस्मृतीत स्त्रीचे महत्त्व. रामायण तथा अन्य हिंदू ग्रंथात स्त्रियांची जी स्थिती दर्शविली आहे त्याचे अनुकरणीय आदर्शाचे स्रोत मनुस्मृतीच आहे. मनुस्मृती हिंदू धर्म समाजाची आचारसंहिता आहे. मनुस्मृतीत स्त्रीला सर्व मानवीय अधिकारापासून वंचित ठेवण्याचा अधिकार दर्शविला आहे. नारी ही पुरुषाची दासी आहे ही समज सर्वप्रथम मनुस्मृतीत पासून पसरलेली आहे. स्त्री ही वस्तूसारखी दानात देण्यायोग्य वस्तू आहे. मनुस्मृतीत स्त्री जातीस जन्मापासून ते मरेपर्यंत दास्याच्या जोखडात जखडून ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. पहा. बाल्य अवस्थेत स्त्री वडिलांच्या आश्रित असावी, तरुणपणी नवऱ्याच्या आश्रित असावी, जर ती विधवा झाली मुलांच्या आश्रित राहावयास पाहिजे. स्त्रीने कधीही स्वतंत्र राहू नये. पुढे आणखी पहा. जर एखाद्या स्त्रीचा पती अनाचारी असेल, दुसऱ्या स्त्रीची संबंध ठेवणारा असेल किंवा विद्यादी शिक्षणापासून गुणाने युक्त नसेल तरीही सद्गुणी स्त्रीने आपल्या पतीस देवता समजून त्याची पूजा कराव्यास पाहिजे. पहा. मनू महाराजांनी पुरुषावीर्याची केलेली वकालत. ते म्हणतात, पुरुष कितीही दुराचारी व्यभिचारी परस्त्री लंपट जरी असला, ज्ञानाने भोपळा बुद्धीने मूर्ख जरी असला तरी स्त्रीने त्याची सेवा करावी. जर स्त्री ही परपुरुषावर भाळली तर तिचा पती त्या स्त्रीची पूजा करण्यास तयार होईल. म्हणून स्त्री पुरुषास समान पातळीवर ठेवलेच नाही आणि स्त्रियांवर कठोर बंधने लादलीत, जेव्हा की पुरुष दुर्व्यसनी परस्त्री गमन करण्यास स्वतंत्र आहे. म्हणून लिहिले आहे की स्त्री जर परपुरुषावर भाळली तर त्याने तिचेशी दुसरा विवाह करून घ्यावा. मनुस्मृती 9:81 मध्ये म्हणून लिहिले आहे की जर एखादी स्त्री केवळ मुलींनाच जन्म देत असेल तर 11 वर्षापर्यंत वाट पाहून पुरुषाने दुसरा विवाह करून टाकावा. मनूच्या उपरोक्त विधानाने 2 गोष्टी स्पष्ट होतात. पहिली गोष्ट म्हणजे पुरुषास दुसरी पत्नी करण्याचा पूर्ण अधिकार आहे, यात स्त्रीच्या इच्छेचा विचार नाही. दुसरी गोष्ट ही स्पष्ट होते की स्त्री जन्मच अशुभ मानल्या गेला आहे. मुलीचा जन्म होणे हेच पसंत केल्या जात नाही. मुलीचा जन्म घेणे हेच पाप आणि अशुभ आहे. रामायणासारखी म्हणून स्त्री प्रताडण्याची व्यवस्था आधीच करून ठेवलेली आहे. स्त्री, बालक, पालक, म्हातारा, दारिद्र्य, रोगग्रस्त या लोकांस राजाने बासाच्या काडीने किंवा दोरीने दंड द्यावा. म्हणून म्हटले आहे की स्त्रियांसोबत शूद्रासारखे व्यवहार करावे. म्हणून लिहिले आहे की पुरुषाची पत्नी मरण पावल्यास त्यास पुत्र असले तरी त्याने दुसरा विवाह करावा. जर स्त्रीचा पती मरण पावला तर तिला दुसरा विवाह करण्याचा अधिकार नाही. तिने पुढील जीवनाचा ब्रह्मचर्य पाळावे. स्त्रियांविषयी म्हणून सांगितले आहे की स्त्री ही पुरुषांना पथभ्रष्ट करणारे असल्यामुळे त्यांचेपासून सावध असावे. काम क्रोधाच्या अधीन झालेला पुरुष मूर्ख असो की विद्वान त्याला कुमार्गावर नेण्यास स्त्री ही समर्थ आहे. म्हणून स्त्रीसोबत एकांतात न राहण्याचे सांगितले आहे. पुरुषांनी आई, बहीण आणि मुलगी यांच्या समवेतही एकांत राहू नये, कारण विद्वानाही शरीरातील बलवान इंद्रिय समूह आपल्या अधीन करून घेतात. स्त्री वासनाध झाल्यास पतीपेक्षा वेगळ्या प्रकृतीची होऊन जात असते. म्हणून म्हणतात, स्त्री रचनात्मक मूळत अशीच असते. ब्रह्माद्वारे सृष्टी निर्माण काळातच स्त्रियांचा स्वभाव व्यभिचारयुक्त समजून पुरुषांनी स्त्रियांच्या देखरेखीचे विशेष प्रयत्न करावे. काम, क्रोध, कुटिलता, द्वेष, अवगुण स्त्रियांकरिता रचनेचे आरंभ काळातच बनवले गेले. म्हणत शय्या, आसन, आभूषण, काम, क्रोध, कुटिलता, द्वेष, भाव आणि दुराचरणाला म्हणून स्त्रियांकरिता सृष्टीच्या आरंभापासूनच बनलेले आहे. स्त्रिया किती कामांध असतात मनू पुढे स्पष्ट करतात. स्त्रिया सुंदरतेची परीक्षा करीत नाही, तारुण्य इत्यादींचा आदर करीत नाही, परंतु पुरुषाच्या याच विचारासह रूपवान असो की कुरूप पुरुषासोबतही कामक्रीडा करते. म्हणून स्त्री जातीला महानीच संबोधिले आहे आणि तिला कधी स्वतंत्र राहू न देण्याचा मार्ग सांगितलेला आहे. पती किंवा इतर आप्तस्वकीयांनी स्त्रियांना रात्रदिवस स्वातंत्र्यात अर्थात मोकळे सोडू नये. रूप रंगात नसले, स्त्री अशिक्त वाटत जरी असले तरी स्त्रीस आपल्या काबूत आटोक्यात ठेवावे. म्हणून म्हणतात, स्वतंत्र स्त्रिया पती आणि पिता दोन्ही कुळांना दुःखात टाकते. साधारण प्रसंगापासून स्त्रियांना विशेषत्वाने वागविले पाहिजे, कारण स्वतंत्र स्त्रिया आपल्या दोन्ही पती पिता कुळांना दुःखी करतात. म्हणून ही व्यवस्था दर्शवली आहे की स्त्रियांना लहानपणा जन्मापासून ते म्हातारपणापर्यंत मरेपर्यंत कधीही स्वतंत्र होऊ देऊ नका. स्त्रियांचे लहानपणी वडील रक्षण करतात, तरुणपणी पती रक्षण करतो आणि म्हातारपणी मुलं रक्षण करतात. स्त्री ही स्वतंत्र राहण्यायोग्य नाही. बालपणी
बालपणी, तारुण्यात आणि म्हातारपणी सुद्धा स्त्रियांनी आपल्या इच्छेनुसार घरात कामे करू नये, अर्थात ती इच्छेनुसार कार्य करण्यास समर्थ नाही. बाल्यावस्थेत स्त्री वडिलांच्या, तारुण्यात पतीच्या आणि म्हातारपणी पतीच्या निधनानंतर मुलांच्या अधीन अर्थात त्याच्या आज्ञेत आणि परवानगीनुसार कामे करावी. कधी स्वतंत्र निर्णय घेऊ नये. स्त्रीने कधी स्वतंत्र राहण्याची इच्छा बाळगू नये म्हणून म्हणतात. वडील, पती आणि पुत्रांपासून स्वतंत्र राहण्याची स्त्रीने कधीही इच्छा बाळगू नये, कारण स्त्री स्वभावात दोन्ही कुळांना निंदित, कलंकित करून टाकते. म्हणूनच स्त्रीला पतीपासून अलिप्त, सोडचिठ्ठी होण्याचा अधिकार दिलेला नाही, परंतु पुरुषांना हा अधिकार आहे की तिला सोडूही शकतो आणि विकूही शकतो. म्हणून म्हणतात, आम्ही ब्राह्मणांनी बनविलेल्या पहिल्या अशा धर्माला जाणतो की स्त्रीला विकले किंवा तिचा त्याग केला तरी ती पती स्त्रीत्वाच्या हक्कापासून परावृत्त होत नाही. त्यामुळे पतीने स्त्रीला त्यागले किंवा काही धन घेऊन विकले तरी स्त्रीने दुसऱ्या पुरुषापासून उत्पन्न केलेले संतान पहिल्याच पतीची समजल्या जाते, दुसऱ्या पतीची नाही. म्हणूनच स्वातंत्र्याच्या अधिकारासह संपत्तीच्या अधिकारापासूनही स्त्रीला दूर, वंचित ठेवले आहे. म्हणूनच स्पष्ट म्हटले आहे की पत्नी, पुत्र आणि सेवकांना दास कोणतीच संपत्ती राहणार नाही. म्हणूनच स्त्रियांकरिता सर्व प्रकारची व्यवस्था केली असताना तिच्याकरिता शासनाचीही दंडाची व्यवस्था केलेली आहे आणि पुरुषांना मोकळीक दिली आहे की त्यांना मारावे, पिटावे, शासन करावे. मुलगा, गुलाम, नोकर, लहान भाऊ आणि पत्नी इत्यादींनी जर अपराध केला तर त्यांना बासाच्या पातळ छडी, काडीने किंवा दोरीने मारावे. म्हणून स्त्रियांना हवन, अग्निहोत्र इत्यादींचा अधिकार दिलेला नाही. अविवाहित कन्या, विवाहित युवती, अल्पशिक्षित, मूर्ख, रोगी आणि यज्ञोपवीत कार्याने संस्कारहीन पुरुषांनी अग्निहोत्राचे हवन करू नये. म्हणून स्त्रियांना संस्कारहीन संबोधले आहे. पहा, वयानुसार स्त्रियांचे शरीर संस्काराच्या विधी वेळेआधीच बिना मंत्रोच्चाराने कराव्यात. याच प्रकारे स्त्रियांना शस्त्रविषयक विद्येचे ज्ञान घेण्याचाही अधिकार नाही. ज्या यज्ञात स्त्री ही हवन करती असल्यास ब्राह्मणांना त्या यज्ञात भोजन करण्यास मज्जाव केलेला आहे. वेदशास्त्रांना न जाणणारा किंवा सामूहिक यज्ञोपवीत कार्य करणाऱ्या यज्ञ कार्यात जर स्त्री किंवा नपुंसक व्यक्ती हवन कीर्ती असेल तेथेही ब्राह्मणांनी कधीही भोजन करू नये. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.